आज यातायात समस्या को लेकर शिव सैनिकों ने आवाज उठाई है और आज यहाँ मीठानीम दरगाह के पुलिस उपायुक्त कार्यालय में पूरे शिव सैनिक आपको यहाँ नजर आएंगे। आप देख सकते हैं कि यातायात नियम, चाहे वो पार्किंग की बात करें या और भी अलग समस्याओं को लेकर आज यहाँ पे आवाज उठाई जा रही है। हमारे साथ में यहाँ पे नागपुर शहर जिला प्रमुख सूरज गोजे जी मौजूद है। सर, किन समस्याओं पे यहाँ ध्यान दिया गया है और अभी जो चर्चा अंदर हुई है, बैठक में क्या निर्णय निकाला गया? आपण स्वतः नागपूर शहरात राहता, नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेची किती कशी ऐशी तशी झालेली आहे हे आपण सर्व नागपूरकर पाहून राहिलेलो आहे। ते कुठल्याही विधानसभेचा तुम्ही विषय पूर्व नागपूर पासून तर सगळ्यात जास्त मध्य नागपूर जो विधानसभा आहे, ज्या ठिकाणी इतवारी, गांधीबाग, गांजाखेत हे जे सेंट्रल रेव्हन्यूचा जो भाग आहे, या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, त्या ठिकाणी डागा हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी अनेक असे व्यापारी पेठ आहे की जिथे बाहेरून, शहराच्या बाहेरून लोक येतात आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जर कुठल्या गाड्या खाली उभ्या असल्या त्या गाड्यांना पटकन उचलून घेऊन चालले जातात। कोणत्या बँकच्या समोर कोणी बुजुर्ग वयोवृद्धाची गाडी असली, महिलेची गाडी असली, ते गाडी उचलून घेऊन जातात। शाळा शिकणारे जे आपल्या देशाचे भविष्य आहे, ज्यांना जे शिकून शाळा शिकून डॉक्टर, इंजिनियर, वकील बनणार आहे, देशाचं नाव मोठं करणार आहे, अशा विद्यार्थ्यांच्या गाड्या उचलून घेऊन जातात आणि त्यांनी विनंती केली की बा जागा नव्हती म्हणून मी गाडी लावून गेलो, तर त्यांच्या विनंतीला नकार देतात आणि त्यांच्याबद्दल उद्धटपणे बोलतात। ही कुठली पद्धत आहे? जर तुम्ही आमच्यासाठी सेवा करण्याकरता त्या ठिकाणी काम करून राहिलेला आहे आणि एखाद्या कुठल्या व्यक्तीपासून जर चूक झाली असेल, तर अनावधानाने झाली असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा केलं पाहिजे। कारण दंड हा करणे हा उपाय नाही। आपल्याकडे वाहतूक व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे, त्याला शिस्त लागली पाहिजे, म्हणून तुम्ही दंडात्मक कारवाई करता, याला आमचं मान्य आहे, आम्ही मान्य करतो। पण एखाद्यानं चुकीनं झालं असेल, गरीब घरचा पोरगा असेल, बाहेर गावचा पोरगा असेल, डॉक्टरसाठी भेटायला आला असेल, आपल्या आई वडिलांना डबा द्यायला आला असेल, रुग्णांना मदत करायला आला असेल, औषध द्यायला आला असेल किंवा बँकेमध्ये लोन घ्यायसाठी आला असेल, तो आधीच मानसिक रूपाने तो त्रासलेला राहतो। त्याच्यावर तुम्ही त्यांच्यासोबत जी आपण पद्धतीने वागणूक करता, त्या टोईंग व्हॅनच्या मागे बुजुर्ग लोक धावून त्यांना रिक्वेस्ट करतात की गाडी उतरवून दे, मला इथून जायचं आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे, मी कसं जाऊ? पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। दुसरीकडे मोठ्या ज्या ट्रक्स आहे, ज्या रोडवेजच्या गाड्या आहे, ज्यापासून नागपूर शहराचे रस्ते खराब होऊन राहिलेले आहेत, ट्रॅफिक व्यवस्थेची मय्यत निघाली आहे, अशा ठिकाणी त्यांच्याकडे कारवाई का होत नाही? त्या एवढ्या मोठ्या गाड्या कशा पोलिसांच्या नजरेतून लपून जातात? मोठे बसेस आहे ज्या आपण बघतो आता, आशीर्वाद टॉकीजच्या तिथे असेल किंवा तुमच्या त्या गीतांजली टॉकीजच्या तिथे असेल, एसटी स्टँडला असेल, भोला पेट्रोल पंप आहे तिकडलं असेल, ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या दिसत नाही। त्यांच्यावर तुम्ही अगर हम नागपुर शहर संतरा नगरी की बात करें तो अलग अलग परिसर में अभी चर्चा हुई है, तो मुआयने की बात की गई है, तो किन परिसर पे ज्यादातर ध्यान दिया जाएगा और कौन से क्षेत्र का जो है वहाँ पे मुआयना किया जाएगा? खरं पाहिलं तर आम्ही नागपूर शहराच्या वाहतुकीसाठी शिवसेनेतर्फे, मी जिल्हा प्रमुख म्हणून, नगरसेवक म्हणून या विभागाला अनेकदा आपण पत्रव्यवहार केला। याच्या आधी मतानी साहेब होते, त्यांच्याकडे आम्ही याच्याबद्दलची तक्रार दिली। त्याच्या आधी पण कोणी अधिकारी होते, त्यांना सुद्धा आम्ही त्याच्याबद्दलची माहिती दिली, पण सर्व लोक निवेदन घेतात आणि चुपचाप बसतात। आज आम्ही इथे आल्याच्या नंतर आम्हाला आता परत लक्षात आलं की मतानी साहेब ज्यांना आम्ही या सगळ्या गोष्टीची मागणी केली होती, ते आता आल्यानंतर त्यांची बदली झालेली आहे। जर एखादा अधिकारी इथं 4-6 महिन्यामध्ये जर येत असेल आणि त्याची बदली होऊन जात असेल, तर त्याला नागपूर शहराची ट्रॅफिक व्यवस्था समजण्यासाठीच कमीत कमी 2-4 महिने लागतात। ती समजण्याच्या नंतर दुसरा नवीन अधिकारी येतो। म्हणजे आपण हे काय गंमत लावली आहे का? या ठिकाणी एखादा अधिकारी जो कर्तव्यदक्ष असेल, त्याला काम करण्याची इच्छाशक्ती असेल आणि नागपूर शहराचा जो वाहतुकीचा प्रश्न असेल तो सोडवण्याची त्याची इच्छा असेल, अशा मनस्थितीच्या व्यक्ती या ठिकाणी आवश्यकता आहे। आता आम्ही ज्यांना निवेदन दिलं त्यांच्याशी आम्हाला बोलताना असं लक्षात आलं की ते तत्परतेने या नागपूर शहराची ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत करण्याच्या मागे लागलेले आहे। त्यांना नागपूर शहरात अनेक भागातलं त्यांना चांगली माहिती आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून सुद्धा तुम्हाला सहकार्य करू। फक्त आमची मागणी इतकी आहे की जे बिचारे दुखी आहे, जे त्रास आहे, ज्यांना कुठल्या हॉस्पिटलच्या बाबतीतचा विषय असेल किंवा बँकेत आलेले असेल किंवा कुठल्या अशा ठिकाणी आले असेल, ते कुठे त्यांची मनस्थिती वाईट आहे, बुजुर्ग आहे, महिला आहे, शाळा शिकणारे पोरं आहेत, ऑलरेडी आपण पाहतो देशामध्ये ज्या प्रकारे आता टेन्शन जे आहे विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात आहे, आत्महत्या करतात, त्यांच्यासोबत तुम्ही जर वाईट वागले तर त्यांना आणखी त्याच्या मनावर त्याचा परिणाम होतो। आणि या सगळ्या गोष्टी शिकले सवरलेले जे अधिकारी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे। ठीक आहे, ते अडाणी असतील, ते जे टोईंग व्हॅनवाले, त्यांना यांनी समजवलं पाहिजे की बोलण्याची पद्धत अशी नसते। उद्या तुमच्या वडिलाला जर कोणी वाईट शब्दामध्ये जर बोलत असेल आणि अरेरावीची भाषा करत असेल तर आपण ऐकून घेऊ का? खपवून घेऊ का? तसंच शहरातील प्रत्येक
जो बुजुर्ग व्यक्ती आहे तो माझ्या वडिलाप्रमाणे असं अधिकाऱ्यांनी समजलं पाहिजे. बुजुर्ग बाई असेल ती आईप्रमाणे असेल, छोटे मुलं असेल तर त्यांच्या पण घरी लहान मुलं शिक्षण शिकणारे आहे, त्यांच्या खिशामध्ये 200-500 रुपये नाही राहतो. त्यांना तुम्ही पटकन जेव्हा चालन करायचं म्हणून सांगतात तर त्यांची धडधड वाढते. मग शिक्षण शिकणारे पोरं जे आपल्या देशाचे भविष्य होणार आहे त्यांना जर तुमची अशी वागणूक असेल तर ती अशी गंभीर आहे. आणि आम्ही आज निवेदन द्यायला नाही आलो, आम्ही निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर काय काय कारवाया झाल्या याची आम्हाला पूर्ण माहिती पाहिजे म्हणून मतानी साहेबांना जे निवेदन दिलं होतं आज आम्ही त्याचे स्मरणपत्र देण्याकरता आलो. जर आता आम्ही साहेबांना सांगितलं की 15 दिवसामध्ये साहेब या सगळ्या गोष्टींवर आपण अंकुश लावलं पाहिजे, आम्ही सुद्धा सहकार्य करू. त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक जे मेजर स्पॉट आहे, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, ज्या ठिकाणी खूप ट्रॅफिक जाम होते, ज्यामुळे ॲम्ब्युलन्स थांबते, ज्यामुळे रुग्णांना त्रास होतो, अशा ठिकाणी आम्ही स्वतः येतो, तुम्ही आम्हाला दाखवा, आम्ही त्याच्यावर उपाययोजना करू. असा अधिकारी कर्तव्यदक्ष आहे या ठिकाणी, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करू. पण इतर जे अधिकारी या ठिकाणी असतील यांच्या नेतृत्वात जे खाली काम करतायत त्यांनी अरेरावीची भाषा जे करतात ते टोईंग व्हॅनवर याला समजून सांगितलं पाहिजे. नाही तर आमच्या शिवसेनेच्या लोकांच्या समोर असं म्हटलं तर त्यांच्या कानपटामध्ये मारल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण मग उद्या शिवसेनेच्या लोकांना शिवाय द्यायला बरं राहते की मारपीट करतात, पण कोणत्या आपल्या बुजुर्ग व्यक्तीला जर कोणी अपशब्द बोलत असेल तर आम्ही सहन करणार नाही, हे आम्ही आज सांगायला आलो. उद्या ते मध्य नागपूर येथील डागा हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जो मोठा संध्याकाळचा प्रॉब्लेम आहे, पेशंटची गाडी सुद्धा त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स अडकून जाते, त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता येणार आहे आणि शहरातील विविध ठिकाणच्या अडचणी ज्या त्या पाहून घेणार आहे. आणि त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलं. या आश्वासनावर आता आम्ही उद्या त्यांना भेटणार आहे आणि नागपूरची जी व्यवस्था आहे, जी वाहतुकीची आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारे ते प्रभावीपणे अंमलबजावणी करून ते आटोक्यात आणतील अशी त्यांनी आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. ये थे हमारे साथ शिवसेना से नागपुर शहर जिला प्रमुख सूरज गोजे, जिन्होंने बताया कि आज यहाँ पे उनसे सकारात्मक चर्चा हुई है और परिसर में ज़्यादातर जहाँ परिसर में यातायात को लेकर जनता परेशान है वहाँ का कल मुआयना भी किया जाएगा. अगर हम बात करें कलमना, चिखली चौक की और यहाँ पे ताजबाग की, तो ऐसे परिसरों में ज़्यादातर ध्यान दिया जाएगा. शांतिनगर पुलिया का भी इस पूरे समस्याओं में जो है जिक्र किया गया था. लेकिन अभी देखना इस सकारात्मक चर्चा के बाद में, बैठक के बाद में आखिर ट्रैफिक पुलिस आयुक्त की ओर से क्या यहाँ निर्णय निकाला जाता है और पूरी समस्याओं का किस तरीके से समाधान किया जाता है, जिससे यातायात को लेकर जो दुर्घटना है उस पर रोक लगाई जा सके. और दूसरी तरफ जनता से भी ट्रैफिक पुलिस प्रशासन की ओर से नियमों का पालन करने का आह्वान किया गया है. अब देखना यह है कि पूरी समस्या कितने जल्द सुलझती है. कैमरा पर्सन उदय सोनवानी के साथ सुरेंद्र सिंह नागी, नागपुर समय, नागपुर.